नमस्कार, मी प्रतीक संदीप जोशी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर प्रोम ग्रुप. नक्षत्राचा नवीन एक वॉक अराउंड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मागचा जो आपण वॉक अराउंड तुमच्यासमोर मी मांडला होता तो 26 जूनचा होता. आता 15 ऑगस्टला हा एक नवीन वॉक अराउंड तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. आता या नवीन वॉक अराउंडमध्ये काही बंगल्यांची पोझिशन झालेली आहेत, काही पोझिशन झालेले आहेत, तर तेही आपण बघूया. किती अवेलेबल आहेत, किती सोल्ड आहेत, तर तेही तुम्हाला या वॉक अराउंडमध्ये बघायला मिळेल. तत्पूर्वी हा जो रस्ता आहे इकडचा, हा इथून संपूर्ण 5 मिनिटावरती आपलं मार्केट आहे. तिथे 3 डॉक्टर आहेत, 2 मेडिकल आहेत, पॅथॉलॉजी लॅब, डेंटिस्ट आहे, बँक ऑफ इंडियाची बँक आहे, सुपर मार्केट, ग्रॉसरी स्टोर्स, ब्युटी पार्लर, सलॉन्स पासून सगळ्या गोष्टी आहेत. अगदी गॅरेज आहेत, कार वॉशिंग सेंटर आहेत, यू नेम इट यू गेट इट. या सगळ्या गोष्टी अगदी हार्डली 5 मिनिटावरती इथे तुम्हाला अवेलेबल आहेत. बेस्ट पार्ट काय आहे की तुम्हाला सगळ्याची ग्रोसरी असेल, दूध, भाजीपाला, या सगळ्याची तुम्हाला इथपर्यंत होम डिलिव्हरी ही सगळी मिळते. आता जसं नक्षत्र 7 एकर मधला आपला प्रोजेक्ट आहे, त्यातला 5 एकरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आहे आणि 2 एकरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आहे. जो 5 एकरचा आहे त्याला इथून एक मेन एंट्री आपण दिलेली आहे प्रोजेक्टला, आणि 2 एकरच्या भागाला ही इथून आपण एक एंट्री दिलेली आहे. तर ते बघू शकतो. आता या सगळ्याचं या भागाचं काम चालू आहे इथे. हा आता संपूर्ण हा इकडचा रस्ता आहे. हा भाग जो आपण बघतोय हा इकडचा रस्ता आहे, जो आता टेम्पररी WBM रोड मध्ये केलेला आहे. दगड आणि मातीचा, जो नंतर कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये याचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाईल. तर ह्या बंगल्याचं 3 BHK हा बंगलो आहे, ह्याचं काम आहे. नोव्हेंबरमध्ये ह्याचं पोझिशनला आता येत आहे. तसंच इथे 2 रस्त्याला लागून मोठे प्लॉट्स आता अवेलेबल आहेत. तसंच इथे समोर 2 BHK बंगलो आहे, त्याचं काम चालू आहे. इकडे पण बऱ्याच बंगल्यांची कामं चालू आहेत. सो भरपूर कामं चालू आहेत. ओव्हरऑल जो प्रोजेक्ट आहे 56 बंगल्यांचा, आता 56 बंगल्यांपैकी आता 40 बंगलोज हे सोल्ड आउट आहेत आणि जवळजवळ 11 बंगलोजचं पोझिशन देखील झालेलं आहे. आता इथून हा जो रस्ता आहे, इथून दापोली अगदी हार्डली 15-20 मिनिटात तुम्ही दापोलीमध्ये पोचता. 12 किलोमीटरचं तुमचं इथून अंतर आहे. ही आपली मेन सिक्युरिटी केबिन आहे इकडची. हे आपलं मेन गेट इकडचं पूर्ण काम चालूच आहे अजून आपलं या ठिकाणी. आता हे जे बंगलोज आहेत हे इथे पोझिशन झालेले बंगलोज आहेत. या ठिकाणी बघताय हे सगळे पोझिशन झालेले बंगलोज आहेत. संपूर्ण पोझिशन झालेलं आहे बंगल्यांचं. हा सुद्धा 9 मीटरचा मोठा रोड आहे, जो नंतर कॉन्क्रीट मध्ये होईल आपला सगळा. इथे बघितलं तर या बंगल्याचं पोझिशन याच वर्षी साधारण एक मार्च महिन्यात झालेलं. तशी या झाडांना पहिलाच पाऊस इथे लागलेला आहे, तरी सुद्धा या पहिल्या पावसात, एकाच पावसात झाडं खूप चांगल्या प्रकारे बहरून आलेली आहेत. इथे हा पार्किंगचा एरिया दिलेला आहे इकडे हा संपूर्ण. त्याचबरोबर इथे तुळशी वृंदावन आहे. हा वरांड्याची स्पेस, हा पूर्ण संपूर्ण जो भाग आहे हा आता हळूहळू गार्डन याचं अजून बहरत जाईल. तरी हा एकाच पावसामध्ये एवढा बहरलेला आहे. आता सुद्धा छान हलका हलका पाऊस पडतो आहे नक्षत्राला. प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल जो मीटर असतो तो इथे बाहेर असतो, असा तो प्रत्येकाला दिलेला आहे. हे रस्ते सुद्धा खूप मोठे आहेत इकडचे. हा सुद्धा एक युनिक बंगला आहे. बंगलो प्लस सर्वंट क्वार्टर एक कस्टमाइज करून घेतलेला आहे त्यांनी. या बंगल्याचं देखील पोझिशन झालेलं आहे. बैठक कोकणी कौलारू घर ज्याला आपण म्हणतो तसा हा स्ट्रक्चर आहे इकडचा. तर या सगळ्यांची ही कामं चालू आहेत. टोटल 40 बंगले सोल्ड आउट आहेत आपले, 16 बंगले अवेलेबल आहेत. हा पण एक ग्राउंड फ्लोर स्ट्रक्चरचा 2 BHK बंगलो आहे. हे सगळे पाऊस असो काही असो काम आपलं थांबत नाही, सतत चालू असतं. तुम्ही इथे बघा, इथेही काम आपलं चालूच आहे. बघितलं तर हे काम सगळं चालूच आहे. आपण ग्राउंड फ्लोरचा 2 BHK बंगलो आहे, याचं काम चालू आहे. हा एक बंगलो, ह्याचंही पोझिशन झालंय, याचंही आत्ताच झालंय पोझिशन. तरी सुद्धा बघा गार्डन खूप चांगल्या प्रकारे भरून आलेलं आहे. हे बरेचदा इथे येत असतात, त्यांनी त्यांची स्वतःची EV व्हेकल सुद्धा इथे आणून ठेवलेली आहे. सी खूप छान प्रकारे चालू आहे हे इकडे. पाऊस पण आता हळूहळू वाढतोय. ठीक आहे. हा आपला 4 BHK बंगलो, हे लक्झरियस आपले 4 BHK बंगलोज आहेत सगळे. हे सगळं चालू आहे याचं काम.
हे बघा, ते खूप सुंदर असं आता तुम्ही दृश्य बघताय. छान पाऊस आहे. पावसाळ्यातला कोकण हा नेहमीच सुंदरच असतो आणि कोकणातला असा काही कुठला स्पेसिफिक ऋतू नाही. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आंबे फणस, पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्य आणि हिवाळ्यामध्ये खूप छान गुलाबी थंडी. सो तिन्ही ऋतू कोकणामध्ये खूप छान मॅनेज होतात. हे संपूर्ण आता आपलं बांधकाम चालू आहे इकडे. हे बघा, हा संपूर्ण भाग. हे आपलं क्लब हाऊस आहे इकडे. आता क्लब हाऊसचं काम सुद्धा पूर्ण झालंय. लँडस्केपिंगचं काम चालू आहे, शेवटच्या टप्प्यात आहे. बाकी काम सगळं पूर्ण झालंय याचं. हे बघा, तो हा पण 9 मीटरचा रस्ता आहे आपला. तर हा बंगला पोझिशनला आलेला आहे. तर 31 ऑगस्टला पोझिशन करतोय आम्ही. आमच्याकडनं रेडी करतोय हा बंगलो. हा पण 2 BHK ग्राउंड फ्लोअर स्ट्रक्चर आहे याचं. हे मोठं एंट्री गेट असतं प्रत्येकाला समोर. हे संपूर्ण आता पोझिशनला आलेलं आहे काम. आता गार्डनिंगचं सगळं काम चालू आहे आणि आतून सुद्धा आता फायनल फिनिशिंग स्टेजला आहे. हे आपलं सगळं टर्फ, संपूर्ण क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल तुम्ही काही खेळू शकता. मल्टीपर्पज टर्फ आहे आणि ओरिजिनल इस्रायली ग्रास लागलेला आहे आपण इथे. त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ॲक्युप्रेशर सुद्धा इथे मिळतं आणि आता पावसामुळे ग्रास सुद्धा खूप छान त्याचं भरून आलेलं आहे. हे संपूर्ण आपलं काजू गार्डन. हे बघा, हे संपूर्ण आपलं काजू गार्डन आणि हा आता क्लब हाऊसचं लँडस्केपिंगचं काम चालू आहे. हे संपूर्ण काजू गार्डन. हा मोठं गार्डन आहे आपलं. 6,500-7,000 स्क्वेअर फीटचं गार्डन आहे. ही क्लब हाऊसची मेन एंट्री इकडे त्या साईडला. हा सगळा पूलचा भाग आहे. मोठा पूल आहे, 100 बाय 35 फुटाचा मोठा पूल आहे हा. तर हे पावसाळ्यानंतर याचं काम पूर्ण होऊन जाईल. खूप छान आणि सुंदर वातावरण आहे आता. ढग पण सुद्धा किती क्लिअर आहेत बघा. हे क्लब हाऊस बघूया आपण. हे मेन क्लब हाऊस, हे आमची अकाउंट्स रूम आहे या ठिकाणी. हे आपलं थिएटर रूम आहे इकडे. ही थिएटर रूम, ही थिएटर रूम आहे. एक सुंदर बांबूचं फॉल सिलिंग आणि संपूर्ण थिएटर सिस्टम असं मिनी थिएटर आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण रिसेप्शनचा लाऊंज एरिया हा संपूर्ण आपला. तिथे बसायची व्यवस्था आहे. आपला फाउंटन आहे, हा बंद आहे. हा पण फाउंटन इथे केलेला आहे. पितांबरीचे प्रोडक्ट्स आणि काही कोकणातले स्पेशल प्रोडक्ट्स पण आपण इथे ठेवलेले आहेत. आल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे मिळू शकतात. त्यामध्ये आंब्याचा रस असेल किंवा फणसाच्या भाजीचा आहे, कोकमाचा आगळ असेल, सरबत असेल, फणसाचं साठ असेल, आंब्याचं साठ असेल, त्यानंतर उदबत्त्या किंवा पिठं, या सगळ्या प्रकारचं इकडे सामानसुद्धा तुम्हाला खरेदीसाठी अवेलेबल आहे. त्याचबरोबर आता आपली हे डायनिंग रूम पण आपण खूप छान कोझी अशी केलेली आहे. बघा, ही आपली डायनिंग रूम आहे. संपूर्ण बांबूमध्ये फॉल केलेलं आहे, सुंदर. ही आपली डायनिंग रूम पूर्ण. आणि इथे किचन, हे किचन आहे इकडे. हे सगळं किचन, इथे सगळं प्रिपरेशन होतं. आता इथे व्यवस्थित जेवण, ब्रेकफास्ट या सगळ्याची सोय उपलब्ध झालेली आहे नक्षत्राला. ही आमची डिरेक्टर्सची केबिन आणि इथे इंडोर गेम्सचं आपण आता काम चालू आहे. इथे इंडोर गेम्स आपले येणार आहे आणि सगळं वॉशरूमचा एरिया आहे इथे. जे लेडीज वॉशरूम एरिया हे इथे असं. बॅक साईडला सुद्धा हे गार्डनचं काम चालू आहे. सगळं काम चालू आहे. सो असा हा सुंदर क्लब हाऊस आहे आपला. पूर्ण शेणाने, ही ॲक्च्युअल शेणाने सारवलेली जमीन आहे इकडे. भिंत आहे, सॉरी,
ॲक्च्युअल शेणाने सारवलेला आहे. हे बघा, क्लबहाऊसच्या बाहेर सुद्धा असं खूप छान प्रकारचं लँडस्केपिंग इकडे केलेलं आहे. खूप चांगलं लँडस्केपिंग आहे. पाऊस परत थांबलाय हळू. हा संपूर्ण आपला गार्डन मधला पाथवे, सगळा आपला पाथवे. झाडांची व्यवस्थित निगा राखली जाते म्हणून तुम्हाला अशी सगळी बहरलेली दिसतात. जो प्रोमचा 5 वर्षाचा जो मेंटेनन्स असतो हा खूप क्रिटिकल पार्ट असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या घरातलं आतलं सुद्धा सगळं क्लिनलीनेस असेल किंवा गार्डनचा जो संपूर्ण मेंटेनन्स आहे हा वेळेवरती केला जातो आणि हवा त्या पद्धतीने तसाच केला जातो म्हणून तुम्हाला हे संपूर्ण बहरलेलं दिसतं. तर बघा, हे खूप सुंदर भरून आलेलं आहे सगळ्या गोष्टी. हा सगळा आपला आता गेस्ट पार्किंगचा एरिया आपण नंतर इथे कन्वर्ट करतोय. जो 20 ते 22 गाड्या आपल्या इथे गेस्टच्या राहू शकतील. ही शेड नंतर निघून जाईल. हा बघा, आता हा बंगला पोझिशनला आलेला आहे. या महिन्याच्या एंडला 31 ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये याचं पोझिशन आपण इथे प्लॅन केलेलं आहे. खूप सुंदर बंगलो आहे. वेस्ट फेसिंगचा हा 2 BHK बंगलो आहे जो कधीही आपण 3 BHK मध्ये सुद्धा कन्व्हर्ट करू शकतो. संपूर्ण फिनिशिंगचं काम चालू आहे आता याचं. गार्डनमध्ये पाथवेज आहेत, पार्किंग एरिया. ह्या नवीन पॅटर्न जो आपण विंडोजचा केला आहे खूप युनिक आणि अत्यंत प्रीमियम युनिक पॅटर्न आहे आपला. ओपनेबल विंडोज केल्या आहेत. संपूर्ण 100% वॉटरप्रूफ वुडनमध्ये आपण या विंडोज केलेल्या आहेत सगळ्या. चालू आहे आता. तसंच हा बंगला मागच्या वॉकअराउंड मध्ये पोझिशनला होता. याचं पोझिशन आता झालेलं आहे. याचा ताबा आम्ही कस्टमरला दिलेला आहे 30 तारखेला, म्हणजे 30 जुलैला याचा आम्ही ताबा कस्टमरला दिलेला आहे. सुंदर बंगलो आता रेडी होऊन कस्टमरला हँडओव्हर दिलेला आहे याचा. तसंच एक बंगला दाखवतो तुम्हाला 3 BHKचा. बघा, हा हे ओसी नंतर कव्हर तुम्ही करू शकता. तसं कस्टमरने ओसी नंतर कव्हर केलेलं आहे. हे पेडेस्ट्रियल गेट आहे त्यांचं. मोठा प्लॉट आहे हा. खूप सुंदर झाडांचं प्लांटेशन इथे तुम्हाला बघायला मिळेल. काही आम्ही झाडं लावलेली आहेत, काही स्वतः कस्टमरनी पण झाडं लावलेली आहेत. हा त्यांचा 3 BHK बंगलो आहे. संपूर्ण गार्डन एरिया. आणि इथे बघितलं तर ह्याचा युनिक पॉईंट असा आहे की प्रत्येक बंगल्यामध्ये आपण ह्याचं ठिबक सिंचन देतो पूर्ण. हे असं आपण ठिबक सिंचन दिलेलं आहे. अगदी तुळशी वृंदानाच्या आत सुद्धा मला ठिबक सिंचन, प्रत्येक ठिकाणी ठिबक सिंचन. हा असा अत्यंत सुंदर लँडस्केपिंग केलेला बंगला. लँडस्केपिंग पण आहे. चिऱ्याचं इथे स्पिल आउट एरिया सुद्धा असा केलेला आहे. सुंदर लेआउट आहे आता. सो हा इकडे बघितलं लँडस्केपिंग, हे सगळं तुम्ही बघता हे संपूर्ण मेंटेनन्स वरती डिपेंड होतं. इथे पण बघा, आता ह्या बंगल्याला पण हे पण त्याचं आत्ताच झालंय पोझिशन मार्च मध्ये गुढीपाडव्याला. आणि हे बघा, पहिलंच लँडस्केपिंग आहे, म्हणजे पहिलाच पावसाळा अजून मला लागलेला आहे तरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे भरून आलेला आहे. तो हा असा आपला नक्षत्र प्रकल्प. 56 बंगले आता सोल्ड आउट. 56 पैकी 40 सोल्ड आउट आहेत, 16 आहेत. आता परत भेटूया पुढच्या वॉक अराउंड मध्ये, जो 1-2 महिन्यानंतर आपण परत करू. थँक्यू.